नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज बनवूया आपण मोड आलेल्या मुगाची झणझणीत आमटी। त्यासाठी मी एक वाटण तयार करून घेते। एका कढईमध्ये मी तेल ओतून त्यामध्ये लसूण, आलं, कांदा हे वाटण जे मी करते आहे ना ते तुम्ही कोणत्याही आमट्यांसाठी वापरू शकता। त्यानंतर मी सुकं खोबरं घातलं व सर्व मिश्रण परतून घेतलं। चांगलं खरपूस परतून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा ते मिश्रण परतून घ्यायचं, जेणेकरून कोथिंबीरचा कच्चेपणा निघून जाईल। मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक वाटून घेऊया। आता मी फोडणी देते आमटीला। एका कुकरमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी करूया। त्यानंतर अर्धा चमचा हिंग, एक बारीक चिरून कांदा टाकायचा। कांदा टाकायचं कारण का माहिती आहे, कांद्याने ग्रेव्हीला दाटसरपणा येतो। मग आपले मसाले लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर हे सर्व टाकून मिश्रण परतून घ्यायचं। त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकायचा। आपण वाटण केलं होतं ते वाटण घालून सर्व मिश्रण परतून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं व थोडी चिमूटभर साखर घालायची, कारण मुगाला त्याची चव नसते। चिमूटभर साखर घातली की कशी चव येते आणि आमटीला पण चांगला कट येतो। पुन्हा हे मिश्रण चांगलं खरपूस परतून घ्यायचं व त्यानंतर मूग टाकायचे। मूग टाकून सुद्धा परत परतून घ्यायचं व आपल्याला केवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी ओतायचं व कुकर लावून फक्त 1 शिटी घ्यायची, कारण मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही। तुम्ही अशा प्रकारे आमटी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।